नमस्कार, मी मोहिनी सोनार. आपण पाहताय TV9 मराठी. बुलेटिनमध्ये विविध बातम्यांचा वेगवान आढावा घेणार आहोत. 36 जिल्हे 72 बातम्यांमधून. पुण्याच्या चाकण कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांना अल्पदरात पोटभर जेवण, तर शरद पवार आणि छगन भुजबळांच्या उपस्थितीमध्ये चक्रेश्वर भोजनालयाचं उद्घाटन. पुण्याच्या चांदणी चौकातील बांधकामातल्या त्रुटींसंदर्भात मनसेच्या शिष्टमंडळानं घेतली नितीन गडकरींची भेट. मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी गडकरींना दिलं निवेदन. साताऱ्याच्या फलटणमधील घडसोली मैदानाची माजी खासदार रणजितसिंग नाईक निंबाळकरांकडून पाहणी. स्टेडियमसाठी निधी आणून मैदान सर्वसामान्यांसाठी खुलं करणार, निंबाळकरांचं आश्वासन. वर्ध्याच्या फुलगाव ग्रामीण रुग्णालयामध्ये आमदार राजेश बकाने यांची अचानक भेट, तर डॉक्टरांच्या आणि रुग्णांच्या समस्या जाणून घेतल्या. मंत्री आशिष जयस्वाल यांचं गोंदियामध्ये शिवसैनिकांकडून जंगी स्वागत. मंत्री झाल्यानंतर आशिष जयस्वाल हे गोंदियामध्ये पहिल्यांदाच फटाक्यांची आतषबाजी करत शिवसैनिकांकडून त्यांचं स्वागत. आमदार अर्जुन खोतकर यांच्या विरोधात कैलास गोरंट्याल यांची औरंगाबाद खंडपीठात याचिका. खोतकरांनी लाभाची पदं आणि गुन्ह्याविषयी माहिती लपवल्याचा याचिकेतून आरोप, तर खोतकरांचा निवडणूक अर्ज रिजेक्ट करण्याची सुद्धा मागणी. सेवा सदन नूतन इमारतीचं नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती गोविंद सानप यांच्या हस्ते उद्घाटन, तर जिल्हा आणि सत्र न्यायाधीश शिरीष कुमार हांडे यांच्या अध्यक्षतेखाली उद्घाटन संपन्न. रत्नागिरीच्या लांजामध्ये ठाकरे गटाला धक्का. ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा शिंदे गटात प्रवेश. आमदार किरण सामंतांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश. सिल्लोडमध्ये रब्बी पिकांमध्ये खेळणा मध्यम प्रकल्पासह आता केळगाव लघु प्रकल्पातनं पाण्याचं आवर्तन, तर माजी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते जलपूजन करून पाण्याचा विसर्ग. शेतकऱ्यांना यामुळे मोठा दिलासा. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना वसंतराव नाईक मराठवाडा कृषी उत्पन्न विद्यापीठाची डॉक्टर ऑफ सायन्स मानाची पदवी, तर पदवीदान समारंभामध्ये विखे पाटलांना पदवी प्रदान केली जाणार. हिंसाचाराच्या 6 महिन्यांनंतर सुद्धा कोल्हापूरच्या विशाळगडावरील व्यवहार ठप्पच. विशाळगडावर अजूनही संचारबंदी लागू. स्थानिकांव्यतिरिक्त गडावर कुणालाही प्रवेश नाही. कोल्हापुरातील केशवराव भोसले नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीच्या कामाला वेग, तर येत्या काही महिन्यातच केशवराव भोसले नाट्यगृहाचं काम पूर्ण होणार. नांदेडमध्ये 2007 मध्ये झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता. नांदेड न्यायालयाचा हा निकाल, तर या प्रकरणातील 10 आरोपींची सबळ पुराव्यांअभावी निर्दोष मुक्तता. नाशिक मर्चंट बँकेच्या मालेगाव शाखेतील हवाला कांड प्रकरणामध्ये ईडीकडून 2 संशयित आरोपींना अटक, तर दुबईला पळून जाण्याच्या तयारीत होते हे आरोपी. रोजगार हमी योजनेच्या कामाची मजुरी न मिळाल्यामुळे आदिवासी बांधव आक्रमक. 300 मजुरांना मोबदला न मिळाल्यामुळे तलाठी कार्यालयाला ठोकलं टाळं. अमरावतीच्या चिखलदऱ्यातल्या हातरू गावातली घटना. जळगावात जानेवारीतल्या महावितरणच्या 4000 वीज बिलांवर मुख्यमंत्री म्हणून चक्क उद्धव ठाकरेंचा फोटो, तर उपमुख्यमंत्री म्हणून अजितदादा, पर्यावरण मंत्री म्हणून आदित्य ठाकरेंचा उल्लेख. मक्तेदाराला अभियंत्यातर्फे नोटीस. नांदेडच्या माळेगाव यात्रेमध्ये 1 लाखांचं बोकड ठरलं आकर्षण, तर बीटल प्रजातीच्या बोकडाला पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी. अमरावतीमधील वडनेऱ्याच्या कापड कारखान्यातनं 10 बाल कामगारांची मुक्तता. SV क्रिएशन कारखान्याच्या मालकाविरोधात यासंदर्भात गुन्हा दाखल. अहिल्यानगरच्या श्रीरामपुरात इन्व्हर्टर आणि बॅटरी चोरीतील आरोपी जेरबंद. आरोपीकडून 50,000चा मुद्देमाल हस्तगत. पोलिसांकडून आरोपीचा अधिकचा तपास सुरू. शिर्डीतील निघोज जवळ चोरट्यांनी ट्रान्सफॉर्मरमधील शेकडो लिटर ऑइल लांबवलं, तर चोरट्यांविरोधात शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. नाशिकमध्ये सोन्याच्या दुकानात हातचलाखीनं चोरी, तर चोरट्या बहीण भावांना अटक. चोरट्यांनी दुकानातनं 2.49 लाख रुपयांच्या सोन्याच्या बांगड्या चोरल्या. अकोल्याच्या बार्शी टाकळीमधील पिंजर या ठिकाणी 3 ज्वेलर्सच्या दुकानामध्ये चोरी. चोरटे लाखोंचा मुद्देमाल घेऊन लंपास, तर पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू. आयफोनची खरेदी करण्यासाठी घरफोडी. नागपुरातील ही घटना. अल्पवयीन आरोपी या प्रकरणी ताब्यात. 45,000चा मुद्देमालही जप्त. जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये घरफोडीची घटना, तर मुलाच्या लग्नासाठी ठेवलेले 2 लाखांचे दागिने चोरट्यांनी लांबवले. एका आरोपीला पोलिसांकडून अटक. कोल्हापूरच्या कोथळीमध्ये 2 ठिकाणी घरफोडी, तर चोरटे सीसीटीव्हीमध्ये कैद. ग्रामस्थांमध्ये यामुळे भीतीचं वातावरण. ग्रामपंचायतीनं भोंगा सुरू करण्याची नागरिकांची मागणी. भुसावळच्या फेकरीमधील JDCC बँकेमध्ये चोरी करण्याचा चोरट्यांचा प्रयत्न फसला. तिजोरी उघडता न आल्यामुळे चोरट्यांचा प्रयत्न फसला. अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल.
पुण्याच्या भोरमधील सारोळा सावरदरे या गावामध्ये धारदार शस्त्र घेऊन फिरणाऱ्या अज्ञात चोरांच्या टोळीची दहशत. गावातील ही घटना सीसीटीव्हीत कैद. तर नागरिकांना सतर्क राहण्याचं सुद्धा पोलिसांचं आवाहन. वाशिममधील पाटणी कमर्शियल कॉम्प्लेक्समध्ये चहा व्यापाऱ्याला गावगुंडांकडून मारहाणीचा हा व्हिडिओ व्हायरल. या प्रकरणी पोलिसांकडून गावगुंडांचा शोध सुरू. सांगलीमध्ये हॉटेलमध्ये चोरी करणारी आंतरराज्यीय टोळी जेरबंद. सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाकडून त्यांच्यावर कारवाई. पिंपरी चिंचवडच्या भोसरीतील एका हॉटेलमधून ऑनलाईन मागवलेल्या पिझ्झामध्ये चाकूचा तुटलेला तुकडा आढळला. तर ग्राहक अन्न आणि औषध प्रशासनाकडे या संदर्भात तक्रार करणार. यवतमाळमध्ये कापूस खरेदी बंद केल्यामुळे शेतकरी आक्रमक. जिल्हाधिकाऱ्याच्या आश्वासनानंतर शेतकऱ्यांचं आंदोलन मागे. शेतीमालाच्या लिलावानंतर आता शेतकऱ्यांना शेतीमालाचे पैसे थेट बँक खात्यात येणार. लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीनं डिजिटल प्रणालीद्वारे सॉफ्टवेअर विकसित केलं. नवी मुंबईच्या एपीएमसी बाजारामध्ये खाद्यतेलाचे दर वाढले. तेलाच्या 1 लिटर मागे 20 ते 25 रुपयांची वाढ. नवी मुंबईतील एपीएमसी बाजारपेठेमध्ये टोमॅटोचे भाव घसरले. तर 7 ते 8 रुपये किलोनं टोमॅटोची विक्री. टोमॅटोचे भाव कमी झाल्यामुळे ग्राहकांचा चांगला प्रतिसाद. कोकणात पर्यटकांच्या विक्रमी संख्येमुळे माशांच्या दरात दुपटीनं वाढ. पापलेट आणि सुरमईला 1200 ते 1300चा दर. वाशिम आणि रिसोड बाजार समितीमध्ये हळदीची आवक घटल्यामुळे दरात वाढ. वाशिममध्ये हळदीला प्रति क्विंटल 14,000 रुपयांचा दर. अकोल्यामध्ये सोयाबीन विक्रीसाठी ऑनलाईन नोंदणी करता आता 6 जानेवारीपर्यंत मुदतवाढ. सोयाबीन जलद गतीनं आणि पूर्णपणे विक्री करण्यासाठी नोंदणी करता मुदतवाढ. बुलढाण्यामध्ये नाफेड अंतर्गत सुरू असलेली शासकीय खरेदी केंद्र बारदाण्याअभावी आता बंद. तर नाफेड केंद्र तात्काळ सुरू करण्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी. जळगावच्या चाळीसगावमधील वरखेडे धरणाचं काम अंतिम टप्प्यात. तर गिरणा नदीवर उभारण्यात येणारं वरखेडे धरण हे शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार. गोंदियाच्या आमगावमधील बनगाव पाणी पुरवठा योजनेची पाईपलाईन फुटली. शेकडो लिटर पाण्याची यामुळे नासाडी. पाईपलाईन तात्काळ दुरुस्त करण्याची नागरिकांची मागणी. जळगाव जिल्ह्यामध्ये यंदा सर्वच तलावांमध्ये पुरेसा पाणीसाठा उपलब्ध. तर 5 तलावांमधून आवर्तन सुटल्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना दिलासा. रत्नागिरीमधील हरचेरी या धरणाची उंची वाढवण्याच्या कामाला वेग. 297 दशलक्ष घनमीटर पाण्याची ही साठवण्याची धरणाची क्षमता. उंची वाढवल्यामुळे आता जूनच्या अखेरीपर्यंत रत्नागिरी शहराला पाणी मिळणार. मासेमारीसाठी साताऱ्याच्या शिवसागर जलाशयामध्ये गेलेल्या व्यक्तीचा बुडून मृत्यू. पाण्यामध्ये जाळं फेकताना तोल गेल्यामुळे दुर्घटना. जळगावच्या चाळीसगावमधील डोंगरी आणि तितूर नदीला प्रदूषणाचा विळखा. जलपर्णी आणि झाडझुडपं वाढल्यामुळे नदीपात्रच गायब. पालिका प्रशासनाचं मात्र दुर्लक्ष. अहिल्यानगर पालिकेनं शहरातील अतिक्रमणावर हातोडा फिरवला. नोटिशीला प्रतिसाद न दिल्यामुळे अतिक्रमणावर हातोडा फिरवल्याची माहिती. नांदेडच्या बळीरामपुरामध्ये अवैध अतिक्रमणावर ग्रामीण पोलिसांची कारवाई. अवैध पाणटपऱ्या जमीनदोस्त. पुण्याच्या खेडमध्ये व्यायामशाळेमध्ये अल्पवयीनावर अत्याचार करणाऱ्या तरुणाला 20 वर्ष सक्त मजुरी. आरोपी विरुद्ध जुन्नर पोलीस ठाण्यामध्ये अत्याचार आणि पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल. पीडित मुलाच्या आईच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल. जळगावच्या पाचोरा जरगावामध्ये अनधिकृत उद्योगधंद्यांविरोधात नागरिकांचं आंदोलन. प्रांताधिकारी कार्यालयासमोर एकत्र येत निषेध व्यक्त. बीड सरपंच हत्येप्रकरणी मालेगाव तालुक्यातल्या सरपंच संघटना आक्रमक. सर्व सरपंचांना पोलीस प्रोटेक्शन देण्याची संघटनेची मागणी. हिंगोलीच्या नांदुरा गावामध्ये महिलांचा ग्रामविकास महिला अधिकाऱ्याला घेराव. जलजीवन मिशनचं काम होऊन सुद्धा नळाला पाणी येत नसल्यामुळे या महिला आक्रमक. वाशिम जिल्ह्यामध्ये दूषित पाण्याचा धोका. तर 1119 नमुन्यांपैकी 36 दूषित नमुने आढळले. आजाराचा धोका लक्षात घेता जिल्हा प्रशासनाकडून तात्काळ उपाययोजना सुरू. बुलढाण्याच्या निरोड शिवारामध्ये विहिरीत पडलेल्या बिबट्याला मिळालं जीवनदान. तर वन विभागानं बिबट्याला सुखरूप विहिरी बाहेर काढलं. चंद्रपूर शहरामध्ये मलनिस्सारण वाहिनीसाठी आता रस्ते खोदले. रस्ते खोदल्यामुळे धुळीच्या प्रभावासह आता पाणीपुरवठा सुद्धा प्रभावित. तर अपघातात सुद्धा वाढ होण्याची शक्यता. अकोला जिल्ह्यातील निमकरदा ते तेल्हारा रस्त्याला पडल्या भेगा. भेगांसह जागोजागी खड्ड्यांचं सुद्धा साम्राज्य. रस्त्याची दुरुस्ती करण्याची आता नागरिकांकडून मागणी. नाशिकच्या येवल्यातील जय बाबाजी इंग्लिश स्कूलची या ठिकाणी विषयमुक्त सेंद्रिय शेतीचा उपक्रम. तर शालेय विद्यार्थ्यांनी शाळेत फुलवली सेंद्रिय शेती.
पुण्याच्या पुरंदर तालुक्यातल्या नाझरे सुपे जिल्हा परिषद शाळेमध्ये बालानंद मेळाव्याचं आयोजन, तर विद्यार्थ्यांनी मेळाव्यामध्ये फळभाज्या पालेभाज्या या विक्रीसाठी आणल्या. वाशिममध्ये रस्त्याच्या कामासाठी कापल्या जाणाऱ्या झाडांना तरुणांनी दिलं जीवनदान. तरुणांनी क्रेनच्या मदतीनं झाडं स्मशानभूमीत लावली. कोल्हापूरमधील इचलकरंजी सांगली रोडवर विजेची तार रस्त्यावर पडल्याची घटना. पोलिसांच्या सतर्कतेमुळे जीवितहानी टळली. पोलिसांचं सर्व स्तरातनं कौतुक या ठिकाणी होत आहे. चंद्रपूर मेडिकल कॉलेजसाठी साहित्य खरेदीला वेग येणार, तर 57 कोटींचं फर्निचर खरेदी करण्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांचे आदेश. वैद्यकीय उपकरणांसाठी विविध विभागांमार्फत निधी नियोजनाचा सुद्धा निर्णय. सांगलीच्या पलूसमधील रामानंद नगर इथल्या डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयास नॅककडून A++ मानांकन मिळाल्यानंतर शिक्षक आणि विद्यार्थ्यांकडून जल्लोष. पोलीस रेझिंग डे निमित्त धुळे शहरातनं मोटरसायकल रॅलीचं आयोजन, तर शहरातील विविध भागांमध्ये पोलिसांकडून हेल्मेटचा वापर आणि सायबर क्राईम संदर्भात जनजागृती. वाशिम जिल्ह्यामध्ये स्मार्ट विद्युत मीटर बसवण्यास सुरुवात, तर स्मार्ट मीटरमुळे आता ग्राहकांना प्रत्येक युनिटचा हिशोब मोबाईलवर मेसेजद्वारे मिळणार. वाशिममध्ये 1,92,000 ग्राहकांना स्मार्ट मीटर बसवणार. सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेकडून स्वच्छता मोहीम संपन्न. 1200 कर्मचाऱ्यांकडून 15 टन कचऱ्याचं संकलन. गोंदिया जिल्ह्यामध्ये शासन प्रशासनाच्या उदासीनतेमुळे सारस पक्ष्यांच्या संरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर. सारस पक्ष्यांची संख्या आता केवळ 25 ते 28 वर. गडचिरोली ते वडसा रेल्वे लाईनचं काम सुरू. कामामुळे शेतकऱ्यांचं नुकसान. अद्याप नुकसान भरपाई न मिळाल्यामुळे शेतकरी आक्रमक. महिला सन्मान योजनेमुळे एसटी महामंडळ मालामाल, तर एसटीच्या भंडारा विभागाला तब्बल 50 कोटींचा महसूल मिळाला. 2,92,62,281 महिलांनी लालपरीतनं प्रवास केला. गोंदियामध्ये आरटीओकडून वाहन परवान्यासाठी शिबिर पुन्हा सुरू करण्याचा निर्णय, तर अर्जुनी, मोरगाव, तिरोडा, देवरी आणि सालेकसा या तालुक्यांमध्ये शिबिराचं आयोजन केलं जाणार.